स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या होती यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे IND मराठी ब्लॉगर. तर हा मित्रांनो, ह्या ब्लॉगमध्ये आम्ही आता जागृतीनगरवर चाललो आहे. तिथं मेट्रोमध्ये चालतो. आमचे गावचा मित्र आला आहे. 3 दिवस झाले मी त्याला टांग दिली. शेवटी तो दिवस आलाच. सॉरी भावा, कारण की खूप गडबड होती. टुर्नामेंट होत्या. माझ्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला दिसलं असेल की पनवेलला गेलो होतो. त्या दिवशी ते फिरायला गेले होते आणि मी गेलो नव्हतो. तर माफ कर मित्रा. आता येते त्यासोबत. आता आम्ही अंधेरीला चाललो आहे आणि आता इथे जाते येणार जागृतीनगरला. तर चला जाऊया जागृतीनगर मेट्रो स्टेशनला. तो चलिए शुरू करते हैं. मी सुरुवातीला आलो होतो मेट्रोमध्ये. किती 2 वर्ष तर नक्की 2 काय 3 वर्ष झाले. 3 वर्षानंतर चाललोय. तिकीटचं सुद्धा माहिती नाही कसं काढायचं. तर चला बघूया. त्या पुढे उभे मी आईजवळ. मला खूप भारी वाटते. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. सुके. चला मित्रांमुळे मेट्रोमध्ये जायला भेटलं. खूप दिवसांनी चालले. ते येतच असतील, दुसऱ्या ट्रेनमध्ये असतील. तोपर्यंत मेट्रो बघू, मजा करू. राहिला मी तर खूप एक्सायटेड आहे मेट्रो बघण्यासाठी, मेट्रोमध्ये जाण्यासाठी. समझ रहे हो ना. मिनटं झाली मी इकडे येऊन बसले. हे अजून आले नाही. कधी येतील काय माहीत. मगाशी फोन केला तर सिद्धेश जो पहिल्या ब्लॉगमध्ये होता तो आपल्याला भेटणार आहे. तो पहिल्या ब्लॉगमध्ये होता. तर तो कुर्ल्याला होता मगाशी. तो आपल्या लोकल ट्रेनने येतो. आम्ही 3 जण आहोत. एक समीर म्हणून आहे, ज्याची तुम्ही इंस्टाग्रामला माझी पोस्ट बघितली असेल. इंस्टाग्रामला माझा अकाउंट इथे तुम्हाला दिसत असेल. त्याची पोस्ट तुम्ही बघितली असेल. तर दुसरी सुद्धा एक मेट्रो आली. आता ह्या मेट्रोत तो आहे का नाही काय माहिती. ह्या मेट्रोत असायला पाहिजे. दिसतंय का नाही काय माहिती नाही तुम्हाला. मेट्रो आलेली आहे, त्यात चढायचं आहे आपल्याला. आपले मित्र त्या मेट्रोमध्ये आहेत. तर चल जाऊया. ये बात इथे मेट्रोमध्ये चढले आला असते. हा पहिल्या ब्लॉगमध्ये होता. हे कुठे चालले आपण? इस्कॉन टेम्पल. मला नाव पण बोलता येत नाही. इस्कॉन टेम्पलला चालले. मंदिर आहे एक. बघू तिथे जाऊन चालू. मित्रांनो, ह्याचं एक फ्रेंड येणार आहे. त्याची वाट बघते आम्ही. आम्हाला ॲक्च्युली ते माहिती नाही कुठे. त्याला माहिती आहे कुठे. आणि हा कंटिन्यू फोटो काढते. तर चला जाऊया इस्कॉन टेम्पल. बरोबर का? हा खूप भारी मंदिर आहे. नाव चुकत असेल क्षमा करा, कारण की मी पण पहिल्यांदाच चालले. हॅलो जाते इस्कॉन टेम्पल. एक मित्र तिकडे गेले. आम्ही त्याला फसून इकडे थांबलो. येतो गावात. जाऊ नको ना, थांब. तर शोधते आम्हाला आम्ही कुठे गेले. फोन करते आम्हाला. उचलू नका. भेटला गेला. तर आम्ही चालले आता इस्कॉन टेम्पलला. रिक्षाने किंवा बसने जाऊ. आम्ही आता बसलो इथे. माझं बस आहे. बघू कोणत्या बस द्यायचे इस्कॉन टेम्पलला. फक्त ते बंद नाही पाहिजे. ते बंद जर का नसेल तर मग येईल. आणि मग बंद असेल तर मग दुसऱ्या. अरे कहना क्या चाहते हो. पर्याय बोरिवली तर बघू. नाही तर चौपाटीला जाऊ. दूर चौपाटीला बघू काय होते. चालू किती वेळ. 4 वाजता चालू होणारे वाटतं. आणि आत्ता काहीतरी 3 वाजते. तर बघू काय. हात मार नाही तू. अरे मार आता. मार ना कॅमेरा. येडाच आहे तू. इस्कॉन
इस्कॉन टेम्पलला चालू. चलो चलो जल्दी जल्दी. देखा आपने लापरवाही का नतीजा है. इस्कॉन टेम्पलला चालले. तर आता डायरेक्ट तिथे गेलो, चालू करतो. दाटी वाटीने बसले आम्ही दोघं जण. आणि हा त्याचा मित्र. तुझं नाव काय? ओमकार आवटी. आमच्या इकडे आमच्या सोबत होता घास कापलो कॉलेजला. मी नाही बदललो, मी माझ्या बाजूच्या पोरांना बदललो. सगळ्यांना माझी लँग्वेज शिकवली. एक साठ का नाही का तसं इसको बोलते का? फायनली इस्कॉन टेम्पल. ब्लर दिसते आपलं, उलट दिसते. सॉरी, मला उलट दिसतात. आता 3:30 वाजता उघडणार बोलते. काय करायचं? 3 वाजून 3 मिनिटं आलेली. एंट्री कुठून आहे काका? पण इथूनच आहे ना एंट्री? हे पुढून आहे. अरे हे ना टेम्पल. हे बघा, हे टेम्पल आहे. आणि आम्ही इकडं कुठं आतमध्ये चाललेलो कुठं. हे काय आहे मग? आई शपथ वाचलो. रेस्टॉरंटमध्ये गेलो असं मला ते टेम्पलच नाही. टेम्पल हे बघा, हे टेम्पल आहे. छान आहे टेम्पल. पण ते बोलते 3:30 वाजता उघडणार आहे. चला बघूया नक्की काय इस्कॉन टेम्पल नावाची भानगड काय आहे. मंदिर आहे इकडे. जे पत्रे दिसत आहेत ना, तिथं मंदिर आहे. आणि हे मंदिर नाही जे तुम्हाला दाखवलं होतं. इस महाशय को बहुत भूक लगे, वो कब से हमको चिल्ला रहे समोर. और अरे हा ना यार, ते जाम टेन्शन आहे. नको इथं माझ्याकडे हे आहे ऑप्शन रेकॉर्डिंग. हां ब्लूटूथ. मी सकाळी एक इंटरव्ह्यू घेतला आहे म्हणजे असं टाइमपास झाला. तेव्हा ब्लूटूथनेच केलं होतं. ते मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असं. ह्याला भूक लागली, चालू समोर भूक लागली ते असं समोसा खायचे. जिभेची पोचले काय नाही. त्याला समोसा खाऊ. आणि मंदिर 3:30 वाजता उघडणार आहे. आता वाजले 3:60. 15 मिनटं खाण्यातच जाईल. घालवावेच लागतं, पर्यायच नाही. चला साईडला आपण खूप स्ट्रगलनी समोसा खाणार आहे आम्ही आता. आणि समोसेवाले हे इकडे. फायनली वी गॉट समोसावाला. कैसा लग रहा है आपको? समोसा मिल गया फाइनली. कैसा लग रहा है सिद्धेश भाई? बहुत अच्छा. रिलॅक्स. पाणी पिले. आता वाजले 3:30. आता जाऊया डायरेक्ट टेम्पलला. दाखवतो तुम्हाला टेम्पल कसं आहे. मी सुद्धा पहिल्यांदाच आलो आहे. चला जाऊया टेम्पलला. मी सुद्धा स्वतः खूप एक्सायटेड आहे. बापरे, हाला एवढी घाण झाली की चालते. आपण मंदिर समोर आहे, सांगतो मला दाखवतो. चला जाऊया मंदिरात. सेवा करत खाऊन पिऊन मस्त शांतता आहे ना. पैसे करायचे. हा, तू किती वेळा आला इथं मंदिरात? हा, सेवा करायची आपल्याला. गजब बेइज्जती है. तू किती वेळा आला या सेवा मंदिरात? करायची. मी एक बार आहे. मराठीच बोलते. मी या ठिकाणी एकदाच आलोय. आता पुन्हा आम्ही समीर पाचपुते यांसोबत आलो. हे आमचे जिगरी दोस्त 11वी-12वीचे. त्याला दाखवत जरा फ्रेश होतो, हातपाय धुतो. मंदिरात जायचे पवित्र ठिकाणी थोडंसं फ्रेश होतो. मग मला सगळं दाखवते. नाही काढायचे व्हिडिओ काढते. इकडे मागे ती दरवाजे दिसते. मला ते उलट इकडं बोटे की इकडं बोटे ते अजून उघडले नाही. म्हणजे मेन दरवाजा उघडला नाही. तिथून आतमध्ये जायचं. काय आतमध्ये देव आहेत. हां, खूप सारे देव आहेत. कृष्ण, राधा. मागं आहे काय येतं सांग. ते रहिवाशी राहतात. म्हणजे खूप लोक येतात आणि आपलं अर्पण न करतात, स्वतःला देवाची सेवा करतात व ते इथंच राहतात. असं
म्हणजे शिकतात पण इथेच आणि देवाची सेवा पण करतात आणि काय काय जण म्हणजे एकंदरीत धर्मशाळेसारखं ना मेडिटेशनसाठी खूप खूप चांगलं आहे. मेडिटेशन नाही खरंच खूप भारी इथे वातावरण पण चांगलं आहे. तर कधी उघडतात काय माहिती बघू जाऊया आतमध्ये अलाउड असेल तर दाखवतो तुम्हाला. दूसरा पाठ्यक्रम श्री श्री राधा बिहारी भगवान श्री कृष्ण और राधा और स्वयं विशाखानंद की ललिता सखी। जो आखिरी पाठ्यक्रम है श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान। और मंदिर से आप जैसे बाहर निकलेंगे तो हमारा एक जपा सेंटर है जहाँ पे आप सभी को मुफ्त में भगवान का नाम का जप कैसे करते हैं वो सिखाया जाता है, तो आप सब उसका लाभ उठाइए। उसके बाद आप जैसे ही थोड़ा बाहर आएंगे तो आज हमारा एफएल काउंटर जैसे कहते हैं फूड फॉर लाइफ, वहाँ पे सभी डॉक्टर के देवियों प्रसादन है। कहा जाता है कि जब भी किसी मंदिर में जाओ तो तीन चीज़ अवश्य होनी चाहिए, वो होता है भगवान का दर्शन, भगवान के नाम का जप, भगवान का स्मरण और तीसरा भगवान के प्रसाद स्मरण। तीनों का लाभ उठाइए। अब आप सब खड़े हो जाएंगे, प्लीज़ खड़े हो जाइए। सब लोग अपने माता का ऊपर करेंगे, दोनों हाथ ऊपर करेंगे, भगवान के नाम को पुकारेंगे।
चालू आहे टेम्पलच्या म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यातच आहे अजून. आता चाललो आहे चौपाटीवर. सर्वप्रथम मी तुला तू तर आमच्या आधी आलाय त्यामुळे आता मंदिर आहे म्हणल्यावर कोणाला आवडणारच. मन प्रसन्न अशी जागा आहे मित्रांनो, तुम्ही सुद्धा एकदा व्हिजिट करा इस्कॉन टेम्पल अंधेरी वेस्ट. तर चला आता जाऊया चौपाटीला. एकदम भारी होतं जसं की तुम्हाला दिसलंच असेल मागच्या व्हिडिओत. मी एवढं काय तुम्हाला एवढं तुम्हाला दाखवू नाही शकलो, त्यामुळं माफ करा कारण की तिथं अलाउड पण नव्हतं, सारखं थांबवायचे आम्हाला. त्यामुळे चला इथे बघ इथे प्रसाद भेटतो आम्ही घेऊ चौपाटीला. तर चार्जिंग पण खूप कमी 20% चार्जिंग राहिली. दुसऱ्याच्या मित्रामधून हे करतो. फायनली मित्रांनो आता त्या मंदिरात जाऊन आले. आता चाललोय जुहू चौपाटीला, इथे जवळच आहे बाजूला. Run. मित्रांनो आधी आयडिया नव्हती इकडे यायचे म्हणून, अचानक ठरलं इकडे जुहूला यायचं आणि त्यामुळे आम्ही कपडे पण नाही आणले काय. त्यामुळे आता काय आम्ही जास्त दिसत नाही, फक्त पाय ओले करून घेतले झाला. तर खूप मजा येते, तुम्ही पण या एकदा जुहू चौपाटीला. खूप भारी इस्कॉन टेम्पलच्या जसं बाहेर निघू तसं समोर चालत यायचं ऐकतं लाटात. आणि कंटिन्यू फिरतं ते. जर का तुम्ही कोण डुबत असेल म्हणजे कोणी पण डुबत असेल तर त्याला वाचवण्यासाठी खूप भारी आहे ती व्यवस्था. त्यांच्यासाठी एकदा सल्यूट मित्रांनो. खूप असे मदतपासून झाले ते फिरतात. प्रत्येक किती 4-4, 5-5 सेकंदाला हेलिकॉप्टर येते. आता कसं तर चला काय नाही, आजचा ब्लॉग एवढाच होता. या समुद्राच्या पाण्यातच आपण ब्लॉगचा शेवट करू. तर आता भेटू डायरेक्ट नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या.